मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, शैक्षणिक वर्ष 2025 ते 2026 किंवा जुलै 2025 सेशन ॲडमिशन, ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख होती 31 जुलै 2025. तर आज दिनांक आहे 1 ऑगस्ट 2025. तर शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 किंवा जुलै 2025 सत्रामध्ये ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आलेली आहे. लास्ट डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे. आता सर्वच कोर्सेसला ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आलेली आहे का नाही हे आपण चेक करणार आहोत. का काही कोर्सेसची ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची तारीख बंद करण्यात आलेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ बघूनच कमेंट करायचं आहे. अर्धवट व्हिडिओ बघून कमेंट केल्यानंतर मला काय होईल, मला डबल काम लागतं. एकतर व्हिडिओ बनवण्याचं काम आणि पुन्हा कमेंटचं उत्तर द्यायचं काम. ठीक आहे, तेवढ्या वेळात माझा अनेक व्हिडिओ तयार होतो तुम्हाला कमेंटचं उत्तर देण्यापेक्षा. ठीक आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि नंतर कमेंट करायची. काही अडचण येणार नाही तुम्हाला, त्याच्या कमेंट करायची गरजच पडणार नाही. ठीक आहे, ज्या टॉपिकविषयी व्हिडिओ बनवतो त्या टॉपिकमध्येच तुमचं उत्तर मिळून जाणार आहे. कमेंट करायची आवश्यकता पण भासणार नाही. केलं तर काय अडचण नाही. आता मी सर्वच कोर्सेसची नावं घेणार नाही, फक्त पॉप्युलर कोर्सची नावं घेणार आहे. बाकी तुम्ही स्क्रीनवर तुमच्या व्हिडिओच्या सेटिंगमध्ये जाऊन स्क्रीनचं रिझोल्युशन 1080p किंवा हाय करून तुम्ही स्क्रीनवरली माहिती वाचून घेऊ शकता. इतर प्रोग्रामची नावं तुम्ही स्वतः वाचू शकता. मी फक्त पॉप्युलर कोर्सची नावं वाचणार आहे. ठीक आहे, आता एक एक घेऊया आपण पुढे. इथं पाहू शकता ॲडमिशन प्रोग्राम कोड आहे P04. प्रोग्रामचं नाव आहे बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सेस. त्याला आपण BLIB म्हणतो. BLIB थोडक्यामध्ये BLIB अँड ISC. ठीक आहे, ह्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची तारीख सुरुवात झालेली होती 13 जून 2025ला आणि ह्याची ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची तारीख वाढवण्यात आलेली आहे आणि नवीन ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख असणार आहे 10 ऑगस्ट 2025. ठीक आहे, 10 ऑगस्ट 2025पर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन बी भरू शकता, फॉर्म पूर्ण भरू शकता आणि पेमेंटसुद्धा करू शकता. ॲडमिशन कन्फर्म होऊन जाईल तुमचं पेमेंट कन्फर्म झाल्यानंतर. ठीक आहे, तर आणि फॉर्म भरायला थोडासा वेळ लागत आहे, त्याच्यामुळं तुम्ही अगोदरच 10 ऑगस्टचीच वाट बघायची नाही, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. अगोदरच तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन आणि पेमेंट भरून ॲप्लिकेशन फॉर्म, पेमेंटची पावती आणि जी काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केली आहेत किंवा माहिती भरलेली आहे फॉर्ममध्ये त्याचे सेल्फ अटेस्टेड केलेले झेरॉक्स कॉपी ह्या बंच बनवून तुम्ही ज्या स्टडी सेंटर कॉलेज ॲडमिशन घेतलेलं आहे त्या कॉलेजला जाऊन जमा करायचं आहे. ठीक आहे, कॉलेजमध्ये एकही रुपये द्यायची आवश्यकता नाही, कारण स्टडी सेंटर कॉलेजची फीस आणि युनिव्हर्सिटीची फीस तुमच्या ॲडमिशन फीसमध्येच इन्क्लूड केलेली आहे. ती ऑनलाईन पेमेंट करायची तुम्हाला. फीस तुम्हाला ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे. ठीक आहे, ऑनलाईन पेमेंट करून फीस त्याची तुम्हाला पावती मिळणार आहे. ठीक आहे, ओके. BLIBचं झालं. पुढे P16 मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सेस, MLIB अँड ISC म्हणतो आपण त्याला. MLIB म्हणतो थोडक्यामध्ये. ह्याचं 13 जूनला ॲडमिशन स्टार्ट झालेली होती. शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे, 10 ऑगस्ट 2025 झालेली आहे. ठीक आहे, आता बाकीचे कसं आता एक पॉप्युलर कोर्स आहे डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट, त्याला आपण DSM म्हणतो. ठीक आहे, P10 हा त्याचा कोर्स कोड आहे, प्रोग्राम कोड आहे. ह्याची सुद्धा शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2025 आहे. पुढे सर्वात पॉप्युलर BA G01 बॅचलर ऑफ आर्ट्स फर्स्ट इयर BA. फर्स्ट इयर BAची ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख
वाढवण्यात आलेले 10 ऑगस्ट 2025. पुढे घेऊया पेज नंबर 2 वर जाऊ आता आपण. G12 बॅचलर ऑफ आर्ट्स उर्दू मीडियमचं BA. ठीक आहे. फर्स्ट इयर BA उर्दू मीडियम, ह्याचं पण 10 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. पुढे पटपट घेऊया आपण आता. ठीक आहे. पुढे इथं बॅचलर ऑफ आर्ट्स इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम फर्स्ट इयर BA MCJ म्हणतो आपण त्याला. G15 10 ऑगस्ट 2025. सगळ्यात पॉप्युलर, सगळ्यात महत्त्वाचं प्रोग्राम कोड आहे V100 बॅचलर ऑफ सायन्स इन बॉटनी केमिस्ट्री झुलॉजी. 2023 पॅटर्न फर्स्ट इयरचे ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. 10 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख असणार आहे. ठीक आहे. BSc खूप छान आहे. YCMमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये पुस्तकं खूप छान सुंदर आहेत. ज्याला कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी ऑफिशियल वेबसाईटवरून त्याचे पुस्तकं डाउनलोड करून घेऊन चेक करू शकता. सिलेबस बघू शकता, त्याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे. इन्फॉर्मेशन ब्राउचरसुद्धा आहे, तीसुद्धा चेक करू शकता तुम्ही. खूप सुंदर BSc आहे. ज्याला कोणाला करायचं असेल, इच्छा असेल तर करा, काय तर करिअरमध्ये हेल्प मिळत असेल तर करा, अन्यथा करायची काही आवश्यकता नाही. ठीक आहे. कामाचं असेल तर करा. V100 ह्याची तारीख 10 ऑगस्ट 2025 आहे. पुढे आता MAचं M48 मास्टर ऑफ आर्ट्स इन उर्दू लँग्वेज अँड लिटरेचर. M48 आहे, ह्याची बी तारीख 10 ऑगस्ट आहे. पुन्हा M58 मास्टर ऑफ आर्ट्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, ह्याची लास्ट तारीख 10 ऑगस्ट 2025. पुन्हा M49 मास्टर ऑफ आर्ट्स इन मराठी, आपल्या मराठीचं आहे MA मराठी 10 ऑगस्ट 2025. पुन्हा नेक्स्ट पेज घेऊ आपण. पुन्हा M50 MA इकॉनॉमिक्स 10 ऑगस्ट. पुन्हा M117 MCOM फर्स्ट इयर 10 ऑगस्ट. पुन्हा V151 MSc मॅथमॅटिक्स 10 ऑगस्ट. पुन्हा V152 MSc एन्व्हायरमेंटल सायन्स, हा सुद्धा खूप चांगला पेपर आहे 10 ऑगस्ट. पुन्हा V155 MSc झुलॉजी 10 ऑगस्ट. V153 MSc फिजिक्स 10 ऑगस्ट. V154 MSc केमिस्ट्री 10 ऑगस्ट. V156 MSc इन बॉटनी 10 ऑगस्ट. M60 MA हिस्ट्री 10 ऑगस्ट. M83 MA एज्युकेशन 10 ऑगस्ट. MA एज्युकेशन 10 ऑगस्ट. बाकीचं बघून घ्या. चला. हे बघा, ह्याच्यात काही कामाचं आहे का? ठीक आहे. पॉप्युलर कोर्स दिसत नाही त्याच्यामध्ये. पुढे घेऊ. इथं पण बघू. ओल्ड पॅटर्नचे बी आहेत बघ. ओल्ड पॅटर्नचे पण आहेत, ते तुम्ही चेक करू शकता. ओल्ड पॅटर्नसुद्धा ठीक आहे ना. न्यू पॅटर्न, ओल्ड पॅटर्न आहे. तुम्हाला ज्या पॅटर्नला ॲडमिशन घेऊ शकता, जिथे त्या पॅटर्नचे ॲडमिशन चालू आहे ज्या स्टडी सेंटरमध्ये, ती तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. M85 मास्टर ऑफ आर्ट्स हिंदी MA हिंदी 10 ऑगस्ट.
सापडला इथे एक. चला, बाकीचे सर्टिफिकेट प्रोग्राम आहेत, काही कामाचे असतील तर बघा तुमचे. ठीक आहे. बरेच प्रोग्राम, न्यू प्रोग्राम लॉन्च झालेले आहेत, ते तुम्ही चेक करायचे आहे तुम्हाला कोणत्या प्रोग्रामला ॲडमिशन घ्यायचं आहे ते. ठीक आहे. ओके, बघून घ्या. हां, M89 मास्टर ऑफ आर्ट्स इन सायकोलॉजी, MA सायकोलॉजी आहे, ह्याची 10 ऑगस्ट आहे. M88 मास्टर ऑफ आर्ट्स इन पॉलिटिकल सायन्स, MA राज्यशास्त्र आहे, 10 ऑगस्ट. M90 मास्टर ऑफ आर्ट्स इन मास कम्युनिकेशन जर्नलिझम, ठीक आहे, ह्याचं पण 10 ऑगस्ट आहे. M87 सगळ्यात महत्त्वाचं, M87 आहे मास्टर ऑफ आर्ट्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, ज्याचे कित्येक लोक आतुरतेने वाट पाहत होते, कित्येक टीचर लोक आतुरतेने पाहत होते की कधी चालू होईल, कधी चालू. बंद झाला होता मध्ये MA इंग्लिश हा प्रोग्राम बंद झाला होता. ते विद्यापीठानं आता पुन्हा नवीन पद्धतीने चालू केला आहे. ॲन्युअल पॅटर्न असणार आहे, सोपा असणार आहे, ॲन्युअल एक्झाम असणार आहे. त्यासाठी M87 MA इंग्लिश ज्याला कोणाला ॲडमिशन घ्यायचे 10 ऑगस्ट 2025पर्यंत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. पुढे M86 मास्टर ऑफ आर्ट्स इन सोशिओलॉजी, ठीक आहे, सोशिओलॉजी समाजशास्त्रामध्ये MA समाजशास्त्र तुम्ही 10 ऑगस्टपर्यंत ॲडमिशन घेऊ शकता. समाजशास्त्र आणि पॉलिटिकल सायन्स हे दोन्ही माध्यमामध्ये अवेलेबल आहे. मराठी माध्यमात करायचं असेल तर करू शकता, नाहीतर इंग्लिश मिडियममध्ये सुद्धा राज्यशास्त्र अवेलेबल आहे आणि सोशिओलॉजी पण अवेलेबल आहे. तुम्हाला ऑप्शन देते, दोन्हीपैकी कोणतं करायचे ते बघा. ठीक आहे. आणि कोणतं आहे, ठीक आहे. ओके, पुढे जाऊ आता. पेज नंबर 6. पटपट घेऊ आपण आता, कारण सगळे ओके एवढंच आहे.